पालकांच्या परवानगीशिवाय नो सोशल मीडिया. केंद्र सरकारचा मसुदा तयार. मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल. सोशल मीडियाचे धोके वारंवार अधोरेखित होत आहेत. विशेषतः मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता केंद्र सरकारनं याचीच दखल घेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम म्हणजेच DPDP 2025चा मसुदा तयार केलाय. यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं पालकांच्या मंजुरीनं सोशल मीडियावर पाऊल ठेवू शकतील. मुलांचं अकाउंट सुरू करण्यासाठी आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का, हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागेल. सहमती देणाऱ्याची ओळख आणि वयाची पुष्टी अनिवार्य करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मसुद्यावर 18 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप किंवा सूचना मागवल्या आहेत. या सूचनांच्या आधारावर या कायद्यामध्ये बदल केले जातील, अन्यथा हाच प्रस्ताव कायम ठेवण्यात येईल. कायद्यात वैयक्तिक डेटाचं उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर दंडाची तरतूद आहे. संसदेनं ऑगस्ट 2023 मध्ये डिजिटल डेटा संरक्षण कायदा पारित केला होता. नियमांच्या प्रारूपावर मंत्रालयात सल्लामसलत प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली आहे. गृह मंत्रालयानं देखील या नियमांवर सहमती दर्शवली आहे. यावर सायबर सुरक्षा तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट ह्या खाली DPDP रूल्स बनवले गेलेत आणि ह्यामध्ये असं नमूद केलं गेलंय की 18 वर्षाखाली मुलांना त्यांच्या पालकांचं परमिशन लागणार सोशल मीडिया अकाउंट बनवायला. कन्सेंट मेकॅनिझम त्याच्यामध्ये आणलेलं आहे, तर पालकांचं कन्सेंट घ्यावं लागणार. हा निर्णय मुलांना ऑनलाईन होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी घेण्यात आलाय. अनेक कुटुंबात मुलं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. सतत फेसबुक, इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहणं, सतत रील्स पाहणं याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बोहरा समाजात 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, स्पेन, स्वीडन, आयर्लंड, फ्रान्स, कॅनडा, चीन या देशांमध्ये शाळकरी मुलांना मोबाईल वापरण्यास आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याबाबत कडक नियम आहेत. भारतातही त्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह आहे. पालक वर्गाकडून त्याचं स्वागतच होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.